हे जे देवाचे तांब्या पितळाचे भांडे असतात ना, ते घासायला खूप मेहनत लागते आणि त्याच्यासोबत त्याचे जे पक्के झालेले डाग आहे ते आपल्याकडनं लवकर निघतच नाही. त्याच्यासाठी मी इतकी मस्त एक टेक्निक घेऊन आली ना, अशी जर तुम्ही फॉलो केली ना, तर तुम्हाला पण अजिबात त्रास होणार नाही ते भांडे घासायला. मी काय करते माहिती का, जी भैया पावडर किंवा पितांबरी जे पण आपण वापरतो ना, ते असं त्यांना आहे ना 10-15 मिनिटं आहे ना लावून ठेवते आणि तोपर्यंत माझे पडलेले बाकीचे काम आहे ना ते उरकते. आता मला तर काही काम नव्हतं, मग मी जेवणच करून घेतलं आणि हो, जेवणाला असा मस्त छान मेनू होता आणि त्याच्याचसोबत मराठी बिग बॉस पण होतं. आता तुम्हाला सांगू का, मला तर नेहमी बघणं शक्य होत नाही. मग जसं भेटेल वेळ तसा बघते, नाहीतर राहूनही जातं कधी-कधी. आणि जे लावलेले असे भैय्या पावडर लावून ठेवलेले भांडे होते ना, ते असे पटकन घासायला घेतले. खूप फास्ट निघतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ना ते लावून झाल्यानंतर आहे ना, ते स्वच्छ वॉश करून घेतले आणि स्वच्छ अशा कॉटनच्या कपड्याने ना त्याला मस्त पुसून घेतलं. आणि हो, खरी गंमत तर ही आहे का, ते भांडे पुसून झाल्यानंतर आहे ना, त्यांना थोड्या वेळ उन्हात ठेवायचं. त्याच्याने ते इतके शाईन करतात, त्यांना अशी वेगळीच चमक येते त्या भांड्यांना. आता माझ्या घरातले भांडे तर खरंच खूप चमकतात आणि त्यांना लवकर डागही पडत नाही. मग जो पसारा झालेला किचन ओटा होता ना, तोही पटकन क्लीन करून घेतला. आणि हो, बाकीचे कामं आवरल्यानंतर आपले भांडे घरात घ्यायचे हे अजिबात विसरू नका. आठवणींनी भांडे घरात घ्या ते. आणि हो, ते भांडे घरात घेतल्यानंतर बघा इतके चमकताय ना. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही पण असेच भांडे घासता का? चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं बाय बाय.